नमस्कार मैत्रिणींनो, आनंदी मन्या रेसिपी चॅनलमध्ये तुम्हा सगळ्यांचं सहर्ष स्वागत। आज आपण आंब्याचा शिरा ही रेसिपी पाहणार आहोत। चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया। त्यासाठी वरील प्रमाणे साहित्य घेतलं आहे। त्यात रवा घेतला आहे अर्धी वाटी, गावरान तूप घेतला आहे 3 ते 4 चमचे, अर्धी वाटी साखर घेतली आहे, मिक्सरमध्ये फिरवून आंब्याचा गर घेतला आहे अर्धी वाटी, दूध अर्धी वाटी आणि काजू बदाम। एका पातेल्यात प्रथम अर्धी वाटी दूध व अर्धी वाटी पाणी घेऊन ते आपण एकत्र करून गॅसवर गरम होण्यासाठी ठेवणार आहोत। आता गॅसवर कढई ठेवून त्यात गावरान तूप घालून घेऊ। तूप गरम झाले की त्यात काजू बदामाचे काप घालून तळून घेऊयात। आता हे काप मी कढईतच ठेवणार आहे। मला काढायचे असतील तर काढू शकता व नंतर शेवट शिऱ्यात मिक्स करून घ्यायचे। आता यात आपण रवा घालणार आहोत। रवा छान मंद आचेवर आपल्याला भाजून घ्यायचा आहे। इकडे आपल्या दूध व पाण्याला उकळी आलेली आहे। गॅस बंद करून टाकूया व इकडे दुसऱ्या गॅसवर आपण गॅस कमीच ठेवून गरा मस्त भाजून घेणार आहोत। एकदम कमी गॅसवर 8 ते 10 मिनिटे गरा छान भाजून घेणार आहोत आपण। मस्त थोडासा लालसर कलर येईपर्यंत गरा भाजून घेऊया। आपला गरा आता भाजून झाला आहे। त्यात आपण गरमच दूध घालणार आहोत। उकळून घेतलेलं दूध व पाणी सगळं आपल्याला टाकायचं आहे व पटकन उलथणीच्या सहाय्याने हलवून घ्यायचं आहे, जेणेकरून त्याच्या गाठी बनणार नाहीत। दोन्हीही कडकडीत गरम असल्यामुळे शिरा लगेच घट्ट बनतो। यावर आपण 2 मिनिटांसाठी झाकण ठेवूया। मिनिटांनी झाकण काढून घेऊया। बघा, रव्याने पूर्णपणे दूध व पाण्याचं जे मिश्रण होतं ते पूर्ण आटवून घेतलेलं आहे व हा जो रवा आहे पूर्ण कोरडा झालेला आहे। आता यामध्ये आपल्याला साखर घालून घ्यायची आहे। तर अर्धी वाटी साखर याच्यामध्ये मी घातलेली आहे व आपण पुन्हा एकदा हा रवा हलवून घेऊया, म्हणजे साखर पूर्णपणे त्यात मिक्स होईल। आता साखर जशी जशी त्यात वितळेल तसा आपला शिरा पुन्हा पातळ होणार आहे थोडा। आता हलवून घेऊन आपण पुन्हा यावर 2 मिनिटांसाठी झाकण ठेवणार आहोत, जेणेकरून शिरा आपला मस्त शिजेल। 2 मिनिटांनी झाकण काढून घेऊया। बघा, वरील प्रमाणे हलवून मस्त शिरा आपला मऊसूत बनलेला आहे। आता शेवटची स्टेप, यामध्ये आपल्याला आंब्याचा गर घालायचा आहे व तो मी घालून घेतलेला आहे व हा आंब्याचा गर देखील आपल्याला उलथणीच्या सहाय्याने मस्त शिऱ्यात मिक्स करून घ्यायचा आहे। 2 मिनिटे छान परतून घेतल्याच्या नंतर यावर सुद्धा आपल्याला 2 ते 3 मिनिटांसाठी मस्त झाकण ठेवायचे आहे व शिरा छान शिजू द्यायचा आहे। 2 ते 3 मिनिटांनंतर आपण झाकण काढणार आहोत व शिरा सर्व बाजूंनी मस्त हलवून घेणार आहोत। बघा, वरील प्रमाणे आपला शिरा मस्त तयार झालेला आहे। एकदम मऊ लुसलुशीत असा आंब्याचा गर घालून आपण शिरा केलेला आहे। आता गॅस बंद करून टाकूया। आपला शिरा तर तयार झालेला आहे। उन्हाळा सीझन आहे, मस्त आंब्याचा शिरा तुम्ही तयार करू शकता व खायलाही खूप अप्रतिम लागतो। व्हिडिओ आवडला तर कमेंट, लाईक, शेअर, सबस्क्राईब जरूर करा।